जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. कैलासवासी मेजर बंडू तातोबा जाधव फाउंडेशन चॅरिटेबल. आम्ही मदतीचा हात देतो, लोकांना मदत करतो, लोकांच्या समस्या ऐकतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत की आम्ही पैसे एकत्रित करतो सर्व, आणि तेच पैसे आम्ही लोकांच्या मदतीला घालवतो. आम्हाला कुठला सरकारी फंड मिळत नाही, या सरकारकडून काही निधी मिळत नाही. बऱ्याच लोकांच्या दिमागात असते, ही लोक चॅरिटी चालवतात, पैसा कमवतात, यांच्याकडे भरपूर पैसे असतात. असं काही नसते. आता आम्ही अहोरात्र कष्ट उचलतो, लोकांच्या वयस्कर लोकांसाठी आम्ही जास्त काम करतो की त्यांना अनाथ आश्रममध्ये जाऊ नये, या त्यांच्या बऱ्याच काही समस्या आहेत त्यांना हल करण्यासाठी. पण बरीच लोक अशी ह्या महाराष्ट्रात मी मूर्ख माणसं बघितली की कॉल करणार आणि साहेब मला मेडिकलसाठी पैसे द्या. मग त्याला मी सांगितलं की बाबा फाईल पाठव, आम्ही कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये तुला आम्ही आमच्या चॅरिटीतर्फे जमा करतो आणि त्याच्यानंतर तुझा काय प्रॉब्लेम असेल ते आम्ही इश्यू काढतो, पण फाईल पण द्यायची नाही आहे. असं गुपित म्हणजे तुम्ही 2 नंबर करायला लागला का, चुकीचं काम करायला लागला का. आम्ही वर्दी घातलेली माणसं, आम्ही फक्त देशाची पण सेवा करतो आहे, लोकांची पण सेवा करायची, लोकांना कसा मदतीचा हात जाता येईल हे बघत असतो आहे. आणि त्याच्याबद्दल रात्रीच्या फेसबुकवरती फोन मारणार. त्याच्यानंतर माझी मिसेस आहे, अरे का, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही रात्रीचा फोन मारू नका. आमचं काही प्रायव्हेट आम्ही पैसे गोळा करून जिथं कुणाला खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत आम्ही पोचतोय. असं नाही की आम्हाला सरकारी फंड मिळतोय आणि आम्ही त्यातून हे करतोय. असं लोकांनी गैरसमज डोक्यातला काढावा. आणि जे लोक गरीब आहेत, ज्यांचं काहीच चालत नाही, अशा लोकांपर्यंत आम्ही पोचतोय. आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांनी आम्हाला फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करायचा, फोन करायचा नाही. अपरात्री फोन भरपूर येतात, असा फोन करायचा नाही. आता आम्ही एक तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज देतो, व्हॉट्सअप नंबर देतो, त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही कुठून बोलताय आणि काय. मी कधी कधी आम्ही आश्चर्य व्यक्त करतो, अरे मूर्ख माणसानं, काय एक मूर्ख माणूस आहे आणि तो म्हणतो की आय लव्ह यू रेखा जाधव, तू कशी आहे. अरे भाडखाऊ, तू कशी आहे. अरे हरामखोरा, तिचं वय बघ आहे ना, तिची मुलं बघ किती मोठी आहेत. तुला लाज वाटायला पाहिजे. तू महाराष्ट्रात राहतो मूर्ख माणसा. आणि मला नाही वाटत तुम्ही महाराष्ट्रातले मूर्ख माणसं पैदा इथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत, यांच्यात तुम्ही पार्श्वभूमीवर जगता आणि आई बहिणांची अशी इज्जत करता. सुधार करा तुमच्यामध्ये. अजिबात म्हणजे असं काही मेसेज, घाणेरडे मेसेज लिहिणं, मी तुझ्यावर प्रेम करतो. अरे तू तेवढंच प्रेम तुझ्या आईवडिलावर जर केलं असतंस मूर्खा, कुठं गेला असतास तू, कुठं गेला असता मूर्खा तू. तर मूर्खपणा सोडा. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही विचार करत असाल की आम्ही मेसेज केला, तुम्हाला तुमच्या तिथं येऊन मारायची ताकद आहे आमची. लक्षात आलं का. काही नाही, आम्ही कुठून अलिबागवरून नाही आलो. आम्ही फाउंडेशन चॅरिटी लोकांच्या मदतीसाठी चालवतो, पण जी गुंड आहेत ना त्यांना सुधारायची बी ताकद आमच्याकडे आहे दादा. आलं का लक्षात. तर आम्हीच तुमच्याकडं एवढा वेळ ठेवत नाही की तुम्ही मूर्ख फेसबुकवरती व्हिडिओ कॉल करता. तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला लोकांना. हां, एक व्हॉट्सअप नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही समस्या, खरंच समस्या ज्या त्या असेल त्या, अरे मदत करायला शिका, एकमेकाला मदत करा. बाई दिसली की आय लव्ह यू, तू कुठं भेटशील, तुला, अरे काय मूर्ख माणसं आहे रे तुम्ही. हां, तुमच्या आईवडिलांच्या बहिणीबद्दल असं बोलाल खरे. हां, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो आम्ही, त्या व्हॉट्सअपवरती कॉल करा. त्याच्यावर कॉल करू नका, ते मेसेज टाका. आम्ही पण एक गोष्ट आहे, तो कुठल्या जातीचा आहे त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, तो कुठला आहे त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण आमच्या महाराष्ट्रात तो राहतो. मुंबईपासून कोल्हापूर, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची सेवा सुरू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.